Yes, am I audible? Yes, madam. Okay, so we'll start. Now today we are going to start one more topic from the same second unit, that is carboxylic acid. Now we are going to start aromatic carboxylic acid. Now you have, in case of semester 2, you have already studied the carboxylic acid topic. So this is nothing but, we can say, the extension of the that part, that is aromatic, that is carboxylic acid. And we are interested in the one point which is very important one, acidity of aromatic carboxylic acid. Now we have studied benzene and its derivative topic. In that, aromaticity is the important point. Now followed by, we have studied phenol topic. In that, again, acidity of phenol is very important point. Yesterday only we have covered the aromatic amines PPT presentation or chapter. In that, basicity of aromatic amines is very important point. Now in this topic, that is aromatic carboxylic acid, acidity of aromatic carboxylic acid is very important point. Now we'll proceed. The chapter name is actually aromatic carboxylic acid, but we are going to discuss today a point, that is acidity of aromatic carboxylic acid. Now, same as like that of previous chapters, the word itself told us that, हा शब्दच आपल्याला सांगतोय की aromatic carboxylic acids, आता त्या शब्दामध्येच हा ऍसिड वर्ड येतोय, म्हणजेच ते काय आहेत, ऍसिडिक नेचर मध्ये आहे. मग असे कुठले फॅक्टर्स आहेत, पॅरामीटर्स आहेत की ते त्यांची ऍसिडिटी इन्क्रीज करतायत किंवा डिक्रीज करतायत, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. ना बिफोर दॅट, त्याच्या अगोदर थोडासा इंट्रोडक्टरी, काय आहेत हे ऍसिड्स. सो दे आर दी टाइप्स ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड. शब्दामध्येच अरोमॅटिक वर्ड येतोय. अरोमॅटिक म्हणजे काय ते आपण बेन्झीनच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी डिस्कस केलं होतं. So these are the type of aromatic compound. Included in that, a class are substances containing aromatic ring. We know benzene ring is there. The word aromatic means benzene आणि त्याच्या सारखेच दिसणारे ring will be there, and an organic acid functional group. Aromatic acid म्हणजे काय आहे, एक तर बेन्झीन रिंग किंवा बेन्झीन सारखी प्रॉपर्टी दाखवणारी रिंग असणार आहे, आणि त्या रिंगला जोडूनच कोण प्रेझेंट असणार आहे, ऑर्गॅनिक ऍसिड फंक्शनल ग्रुप, कार्बोक्सिलिक ऍसिड COOH फंक्शनल ग्रुप इज देयर. आणि हे सगळं जर स्ट्रक्चर प्रेझेंट असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, अरोमॅटिक ऍसिड. दे आर सेव्हरल कॅटेगरीज ऑफ अरोमॅटिक ऍसिड. त्यांचे भरपूर क्लासेस आहेत, but we are not interested in detail the classification of aromatic acid. We have just numbered 2 only classification, that is phenolic acids and aromatic amino acid. आपण दोनच मेन क्लासेस केलेले आहेत. जस्ट वेट. Yes, okay, so we have only 2 classes are there. एक तर phenolic acid आणि सेकंड क्लास आहे आपला aromatic amino acid. आता phenolic acids, phenolic acids मध्ये कोण येतात ऍक्च्युअली. आता phenolic का, कारण बेन्झीन रिंग आपण सबस्टिट्यूट करतोय, म्हणजे बेन्झीनला सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याचं काय रिंग तयार होते, ती अराइल रिंग तयार होते, म्हणजेच फिनॉलिक रिंग तयार होते, C6H5 तयार होते. फिनॉल म्हणजे तिथंच फिनॉलचाच प्रेझन्स नको आहे, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप आहेच किंवा नाही कन्फर्म नाहीये, पण म्हणजे आपण बेन्झीन रिंग मध्ये सबस्टिट्यूट करतोय, एक हायड्रोजन आपण रिमूव्ह करतोय, म्हणून ते काय झालं, फिनाइल. सो फिनॉलिक ऍसिड असे कुठले आहेत, सबस्टन्स कंटेनिंग an aromatic ring and an organic carboxylic acid functional group. म्हणजे ते स्ट्रक्चर आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, C6H5 मध्ये कन्वर्ट केलं, म्हणून त्यांना आपण कसले ऍसिड्स म्हणलं, फिनॉलिक ऍसिड्स असं म्हणलं. सेकंड कॅटेगरी आहे आपली अरोमॅटिक अमायनो ऍसिड. आता अमायनो ऍसिड तुम्ही बायोकेमिस्ट्री मध्ये लास्ट टाइम शिकलेले आहात. अमायनो ऍसिड, त्याचं क्लासिफिकेशन, ते प्रोटीनचं स्ट्रक्चर बाउंड अप करण्यासाठी तयार असतात.
मग असे अमायनो ऍसिड की ज्याच्यामध्ये ऍसिड फंक्शनल ग्रुप पण आहे आणि अरोमॅटिक रिंग पण आहे. तो असे कुठले कुठले आहेत एक्झाम्पल्स? फिनालालानिन आणि ट्रिप्टोफॅन. नाव या दोघांचं फर्दर क्लासिफिकेशन, फिनॉलिक ऍसिडचं किंवा एक्झाम्पल्स, फिनॉलिक ऍसिडचे एक्झाम्पल्स आणि अरोमॅटिक अमायनो ऍसिडचे एक्झाम्पल्स. नाव what are the examples of phenolic acid? They are further classified into monohydroxybenzoic acid, di, tri, and other phenolic acid. Now, what is the class of monohydroxybenzoic acid? एक हायड्रॉक्सी फंक्शन, एक हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आहे आणि एक कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप आहे. तर असे दोन क्लासेस आहेत, अग्लायकॉन्स आणि ग्लायकॉन्स. आता हे क्लासिफिकेशन तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, पण दिस इज फॉर युअर नॉलेज पर्पज. they may ask, we don't know, but we'll study. So both of the classes are divided into aglycon and glycosides. Aglycon मध्ये कोण येतं? Salicylic acid. And the class of glycosides is para-hydroxybenzoic acid glycoside. So monohydroxybenzoic acid, so monohydroxy means they contain one hydroxyl group and one carboxylic acid functional group. In that they are further classified into salicylic acid and hydroxybenzoic acid, phenolic acids. Second class dihydroxy, two hydroxy functional group and carboxylic acid functional group पण आहे. Okay. So dihydroxy मध्ये 2,3-dihydroxybenzoic acid आणि gentisic acid. Okay, am I audible? Yes, madam. So dihydroxy means त्यांच्यामध्ये दोन हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आहेत. या सगळ्यांचे स्ट्रक्चर आपण बघणार आहोत आणि त्यांच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप पण आहे. एक्झाम्पल जेंटिसिक ऍसिड. ट्रायहायड्रॉक्सिल 3 हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप, म्हणूनच त्यांना आपण हायड्रॉक्सिल ग्रुप पण आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड पण आहे म्हणून कुठल्या क्लासमध्ये घेतलं? फिनॉलिक मध्ये. पण दिस इज नॉट अ किंवा इम्पॉर्टंट पॅरामीटर की त्यांच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असलाच पाहिजे. ज्यावेळी बेन्झिन मध्ये आपण सबस्टिट्यूट करतो तेव्हा तर रंग फिनाइल मध्येच कन्वर्ट होते, C6H5, म्हणून आपण त्यांना फिनाइल पण म्हणतो. सो आणि अदर फिनॉलिक कंपाउंड्स मध्ये एक्झाम्पल आहे इलॅजिक ऍसिड. So our second class is hydroxycinnamic acid. It is also an aromatic carboxylic acid. And examples are cinnamic acid and caffeic acid. And our third class is, or that is second class is aromatic amino acid, phenylalanine and tryptophan. Now in second slide we'll discuss just the structures of all those examples. See, आपण एक 2-3 structure बघू आणि पुढे जाऊ. In salicylic acid there is presence of hydroxyl functional group as well as carboxylic acid functional group. And we'll discuss the last class, that is amino acid. So they will contain aromatic ring, amine functional group as well as carboxylic acid functional group. So they are classified into an aromatic amino acids. Now very important point in which we are interested is acidity of aromatic carboxylic acid. Now aromatic carboxylic acid with unsubstituted benzene ring. aromatic carboxylic acid आहे पण त्याच्यामध्ये substitution नाही आहे. They are slightly stronger acid than aliphatic acid. म्हणजेच इथे एक सिम्पली एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत.
अशी aromatic acid की जी substitute नाही आहे, it is not substituted, and it will be compared with an acid that is aliphatic acid. So in that किंवा या दोघांचं आपण जेव्हा comparison करू, in that the benzoic acid is stronger acid than the acetic acid. Now the reason behind that we'll discuss in coming slides. But if we are comparing the aromatic acids with aliphatic acid, that time aromatic carboxylic acids are stronger acid than the aliphatic acid. The effect of substituted group in the ring on the acidity of benzoyl ring, that is ionization of this carboxylic acid functional group, takes place, and which will depend not only on the nature of the group but also on the position of the group. जेव्हा आपण या दोघांना कंपेअर करतोय aromatic acidला आणि aliphatic acidला, त्यावेळी aromatic acid is more stronger than the aliphatic acid. Reason इथंच आहे, pKa value is more of this aromatic acid as compared to the aliphatic acid. That means it is stronger than the aliphatic acid. And this statement suggests us that if we are substituting this aromatic acid, that time the ionization of this carboxylic acid functional group takes place, which is not only depending on the nature of the functional group की जो त्यामध्ये substitute केलेला आहे, but also depending upon the whether the group is electron withdrawing or whether the electron group is electron donating. So acidity of aromatic carboxylic acid is determined by, आता हे फॅक्टर्स आहेत जे की आपण नंतरच्या स्लाइड मध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिटी कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वर डिपेंड आहे. फॅक्टर नंबर 1 is inductive effect. Factor number 2 is resonance effect. Factor number 3 is whether the substituent group is electron donating, whether the substituent group is electron releasing, आणि तो कुठल्या पोझिशनला अटॅक आहे. ऑर्थोपॅरा डिरेक्टर आहे, will increase the electron density in the orthopara position. Thus, the hydroxyl group in the orthopara position on the benzene ring is unable to delocalize the negative. Now we are not interested in this. We are interested in this statement where we are in the previous slide we have compared aromatic acid with aliphatic acid की ज्यामध्ये aromatic acid is stronger acid than aliphatic acid. This we have confirmed. In second slide we are going to learn that the factors responsible for the aromaticity of carboxylic acid. Factor number 1, inductive effect. Second, resonance effect. Third will be whether the substituent is electron releasing or electron withdrawing. And fourth factor is position of the substituent group. So depending upon these four factors, the functional group is electron withdrawing or electron donating is dependent. Now we are interested in the point how the substituents affect the strength of the acid. What we have studied in previous slides. In first slide we have compared aromatic acid with aliphatic acid. Second slide we have defined the factors responsible for acidity strength of aromatic acids. Now how these substituents will affect the strength of acid. आता first factor आहे त्यातला periodic trend. आता इंडक्टिव्ह इफेक्ट आणि पिरियोडिक ट्रेंड दे आर सिमिलर, कारण इंडक्टिव्ह इफेक्ट पिरियोडिक टेबल नुसार वाढत जातो किंवा कमी होत जातो. विल डिस्कस दिस इन डिटेल. फर्स्ट वी विल फोकस ऑन द इंडिव्हिज्युअल एटम and think about trend associated with the position of the element. When moving vertically within the given column of the periodic table, vertically म्हणजे आपण column नुसार जर periodic table मध्ये movement केली, we observe that there is best illustrated with the halo acids and halides. Basicity that electronegativity increases as we move up in the periodic table.
Okay, so acidity in the halo acid increases as we move down in the column. So जसजसं आपण फ्लोरीन कडून क्लोरीन कडे, ब्रोमीन कडे आणि आयोडीन कडे जातो तसतशी ऍसिडिटी काय होते, इन्क्रीज होत जाते. So this is an inductive effect as we move down from the हॅलोजनच्या कॉलम मध्ये आपण जर वरतून खालीपर्यंत येत गेलो तसतशी त्यांची इलेक्ट्रॉन इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत जातो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. मग जर बेन्झीन रिंग मध्ये हे ग्रुप सबस्टिट्यूट केलेले असतील, या चौघांपैकी कोण असेल तसतशी त्यांची इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत जाणार आहे. So in order to make sense of this trend, we will once again consider the stability of the conjugate base, because fluorine is most electronegative halogen atom. So we might expect fluorine to be at least basic halogen atom. So second factor is resonance effect. We are not interested in the examples. What we have studied up till now, we have studied a definition of aromatic acid, classification, followed by we have studied some of the structures of those aromatic acids. Then we have compared benzoic acid with acetic acid. Then we have defined the reasons for acidity, inductive effect. एक reason आपण already आता discuss केलं. Second reason आहे resonance effect. Now what happens related to resonance effect? A huge stabilizing factor for a conjugate base. If the negative charge can be localized through the resonance. आता इन बेन्झीनच्या टॉपिक मध्ये आपण रेझोनन्स हा वर्ड काय आहे, त्याचे स्ट्रक्चर्स कसे असतात ते आपण बघितलं होतं. रेझोनन्स म्हणजे काय, जे पण एरोमॅटिक रिंग्स आहेत आणि त्यांच्यामध्ये पाई क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन आहे, दे आर कंटिन्युअसली डिलोकलायझिंग ओव्हर द रिंग. आणि ते जे काही डिलोकलायझेशन दे आर गोइंग टू शो इन द रिंग, which will give the stability to that aromatic ring. म्हणूनच resonance is a stabilizing factor for a conjugate base if the negative charge can be delocalized through the resonance. म्हणजे continuously delocalization होतं. Consider acidity of methanol and acetic acid. Now we are comparing methanol with acetic acid. Now methanol is not an acid and acetic acid. So the pKa value of methanol is 15 and acetic acid is 5. So in methoxide ion, आता यांचं dissociation झालं तर they are going to give, when they are dissolved in water, they are going to give the methoxide ion आणि hydronium ion. The negative charge is delocalized on the oxygen atom. ज्यावेळी यांचं डिसोसिएशन होतं त्यावेळी निगेटिव्ह चार्ज कुणावरती किंवा विड्रॉ, सगळे इलेक्ट्रॉन्स या हायड्रोजन ॲटम कडून कोण विड्रॉ करून घेणार आहे, हा ऑक्सिजन ॲटम विड्रॉ करून घेणार आहे. सो जो काही निगेटिव्ह चार्ज इट इज प्रेझेंट असेल तो सगळा कोण विड्रॉ करून घेणार, ऑक्सिजन ॲटम विड्रॉ करून घेणार. So resonance stabilizes both acetic acid and acetate ion. In acetic acid, the stabilization is small because resonance contribution involves separation of the charges. या केसमध्ये काय झालं, मिथेनॉलच्या केसमध्ये सगळे जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती त्या मिथॉक्साइड आयनने घेतली, म्हणून त्यांची pKa व्हॅल्यू काय झाली, वाढली. व्हॉट इज द pKa ऑफ मिथेनॉल, इट इज 50. अँड इन दिस केस ज्यावेळी डिसोसिएशन ऑफ ऍसिटिक ऍसिड झालं तर त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन प्रेझेंट असल्यामुळे काय झालं, द स्टॅबिलायझेशन इज स्मॉल, त्यांची स्टॅबिलिटी कमी झाली बिकॉज resonance contribution involves separation of the charges. So in case of acetate ion there is no separation of the charge, that's why त्यांची जी काही इलेक्ट्रॉन्स असतील ते काय झाले, दोन्ही ऑक्सिजन ॲटम वरती डिस्ट्रीब्यूट झाले. सी इथं दोन्ही ऑक्सिजन ॲटम वरती त्यांचे इलेक्ट्रॉन्स काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले. Instead the negative charge is delocalized
तो डिलोकलाइज होण्याच्या ऐवजी तो काय झाला, स्प्रेड आउट झाला ओव्हर दी 3 atoms, and this delocalization produces lower energy state. So if the product of reaction are more stable than the reactant, the position of the equilibrium rise to the right. So the resonance stabilization of acidic ion makes acetic acid more acidic than methanol. See, म्हणजे रेझोनन्स इफेक्ट मुळे त्यांचं डिसोसिएशनच कमी प्रमाणात झालं. पण इन केस ऑफ मिथेनॉल मध्ये काय झालं, कंप्लीट जो काही चार्ज आहे तो कुणाकडे आला, ऑक्सिजनकडे आला, आणि तिथं एक डेरिव्हेटिव्ह अशी तयार झाली की ती इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी कम्प्लिटली इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. पण यांच्या बाबतीत काय झालं, ऍसिडिक आयनच्या बाबतीत त्यांचं डिसोसिएशनच कमी प्रमाणात झालं. आता ते डिसोसिएशन कमी प्रमाणात कशामुळे झालं, जेवढे पण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट होते ते या दोघांवरतीच डिलोकलाइज झाले. कोण दोघं, 2 ऑक्सिजन ॲटम की जे ऍसिडिक आयन मध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे त्यांचं डिसोसिएशन म्हणजे डिसोसिएशन झाल्यानंतर जो काही प्रोडक्ट तयार होणार होता, हा आफ्टर डिसोसिएशन देयर इज चार्ज सेपरेशन, हेच कमी प्रमाणात झाल्यामुळे जे पण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती ती या 2 ऑक्सिजन ॲटम वरतीच डिलोकलाइज झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये चार्ज सेपरेशनच झालं नाही, म्हणूनच acetic acid is more stronger than the methanol. Similarly, resonance make phenol more acidic than the ethanol. यांचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं. Why phenols are acidic than ethanol? इथं कोण आपण कंपेअर केलंय, aliphatic acid कंपेअर केलंय मिथेनॉल बरोबर. So there is no resonance stabilization in the ethoxide ion. आता पण आपण जर इथॉक्साइड आयन आणि ऍसिडिक ऍसिड केलं तो सेम केस आहे मिथेनॉल सारखीच. जेवढे पण काही इलेक्ट्रॉन्स असतील तो फक्त ऑक्सिजन ॲटम कॅरी करतो आणि pKa व्हॅल्यू वाढवतो. सो दिस इज झालं सेकंड रिझन. सो रेझोनन्स स्टॅबिलायझेस बोथ फिनॉल अँड फिनॉक्साइड आयन बाय डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन इनटू दी रिंग. म्हणजेच रेझोनन्स हा एक असा फॅक्टर आहे की जो दिलेल्या कंपाऊंडची ऍसिडिटी वाढवतो. स्वतःचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला न देता तो काय करतो, त्यांचेच इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी रोटेट करत राहतो. आणि हा इलेक्ट्रॉन स्वतःमध्येच रोटेट करत राहिल्यामुळे त्यांची ऍसिडिटी काय होते, इन्क्रीज होते. फिनॉल, फिनॉल मध्ये पण बघितलंय आपण हे स्ट्रक्चर, हे सिरीज आपण डिस्कस पण केलेली आहे. सो फिनॉल मध्ये पण काय आहे बघा, ऑक्सिजन ॲटम इमिजिएटली हा बॉन्ड ब्रेक करतो आणि सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन कुठला आयन तयार करण्याचा प्रयत्न करतो, फिनॉक्साइड आयन. या केसमध्ये पण तेच आहे. तो पण काय करतो, सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन ऍसिटिक ऍसिडच्या बाबतीत हायड्रोजन पटकन रिमूव्ह करतो आणि जे काही सगळे इलेक्ट्रॉन स्वतःवरची ऑक्युपाय झालेले आहेत तो चार्ज फक्त सेपरेट करतो एकमेकांमध्ये, किंवा जेवढे पण इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करून घेतात 2 ऑक्सिजन. सेम इथे पण तो काय करतो, हा बॉन्ड पटकन ब्रेकडाऊन करतो आणि सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ऑक्युपाय करून फिनॉक्साइड आयन तयार करतो. फिनॉक्साइड आयन तयार झाल्यानंतर तो स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी, आता हे जे काही भार आहे त्याच्यावरती सगळ्या इलेक्ट्रॉन्सचा, इट इज हेवियर. That's why what he is going to do, he is going to distribute these electrons in between them. कशासाठी, टू अचीव दी स्टॅबिलिटी. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारल्यासारखं होतंय. एकतर तो ऍसिडिटी प्रॉपर्टी दाखवतोय, स्वतःची ऍक्टिव्हिटी पण वाढवतोय आणि ऍक्टिव्हिटी वाढवण्याबरोबरच तो काय करतोय, स्टॅबिलिटी पण अचीव करतोय. दॅट्स वाय फिनॉल्स आर ऍसिडिक दॅन इथेनॉल. दॅट्स वाय acetic acid are more acidic than methanol. However, this delocalization in phenols involve separation of the charge and make the oxygen atom, it is negative actually. The same delocalization in the phenol ion provides much more stabilization because there is no charge separation. मी बोलल्याप्रमाणे इथे काय होतं, हा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करून गेल्यामुळे ऑक्सिजन वरती शेअर्ड इलेक्ट्रॉनचा भार खूप मोठ्या प्रमाणात येतो
आणि हे इलेक्ट्रॉन्स तो काय करतो, स्वतःमध्येच डिलोकलाइज करण्याचा प्रयत्न करतो. सी, पहिल्यांदा त्याने काय केले, हे इलेक्ट्रॉन्स या ॲटमला दिले, म्हणून ऑक्सिजन आणि कार्बन ॲटमचा डबल बॉन्ड तयार झाला. असं कंटिन्युअस दे आर गोइंग टू डिलोकलाइज द इलेक्ट्रॉन by removing or by breaking down this sigma bond. So the position of the equilibrium rise right. म्हणजे immediately त्यांनी काय केलं, हायड्रोजन आयन देऊन टाकलं, and there is formation of the phenoxide ion. That's why they are going to increase the pKa value. आणि that's why they are acidic than the ethanol. So thus phenol is 10⁷ as acidic as ethanol. म्हणूनच इथेनॉल पेक्षा फिनॉल काय आहे, जास्त ऍसिडिक आहे, 10च्या 7 पट, बिकॉज रेझोनन्स स्टॅबिलायझेस द फिनॉक्साइड आयन. रेझोनन्सनं काय केलं, रेझोनन्स अचीव्ह झाल्यामुळे, रेझोनन्स इज नथिंग बट डिलोकलायझेशन ऑफ पाय क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच रेझोनन्स. आणि ह्या रेझोनन्स हे इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुणाकडे शिफ्ट न करता स्वतःमध्येच दे आर कंटिन्युअसली डिलोकलायझिंग टू अचीव्ह द स्टॅबिलिटी. That's why phenols are acidic than ethanol. Inductive effect आपण already discuss केलंय. The inductive effect plays a vital role in deciding acidity and basicity of molecule. Group having positive inductive effect attached to the molecule increases overall electron density in the molecule, and the molecule is able to donate electron, मेकिंग इट बेसिक. ज्यावेळी एखादा फंक्शनल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दे आर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि ते काय करतात, इलेक्ट्रॉन त्या मॉलिक्यूलला बेसिक करतात. आपण अमाइनचं एक्झाम्पल काल बघितलं. अमाइन वरती पण इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट आहे, पण ते काय करतोय, डोनेट करतोय इन्स्टेड ऑफ ऍक्सेप्टिंग. दॅट्स वाय अमाइन्स आर बेसिक. म्हणजेच अमाइन कुठला इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत आहेत, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. समजताय? सिमिलरली ग्रुप हॅव्हिंग निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट added to the molecule decreases electron density on the molecule and making it electron deficient, which results in its acidity. As a member of negative group attached to the molecule increases its acidity, and as the member of positive inductive group there increases the basicity. म्हणजे फिनॉल हा कुठल्या ग्रुपमध्ये आला, निगेटिव्ह इंडक्टिव्ह ग्रुप मध्ये, and amine it is coming under the category of positive. रिव्हर्स आहे, ज्यावेळी निगेटिव्ह असेल देन ऍसिडिटी इन्क्रीज करतायत, ज्यावेळी पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल त्यावेळेस बेसिसिटी इन्क्रीज करतायत. नाव आता कसल्या टाईपचे फंक्शनल ग्रुप असल्यानंतर काय इफेक्ट होतो. A conjugate base of benzoic acid is stabilized by electron withdrawing group. This makes the acid more acidic. म्हणजे बेन्झोइक ऍसिड मध्ये जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट केले तर काय होतं, दिस मेक्स द ऍसिड मोर ऍसिडिक. त्यावेळी बेन्झोइक ऍसिडची ऍसिडिटी इन्क्रीज होते. इफ W is an electron withdrawing group, the W will carboxylate ion is destabilized. आता ह्या बेन्झोइक ऍसिडचं काय होणार, डिसोसिएशन झालं, बेन्झोएट आयन तयार झाला आणि H+ आयन रिमूव्ह झाला. आफ्टर दॅट जर आपण ही बेन्झोएट आयन सबस्टिट्यूट केला असेल कुठल्या फंक्शनल ग्रुपने, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग फंक्शनल ग्रुपने, तर याच्यावरती काय इफेक्ट होणार, हा जो काही बेन्झोएट आयन आहे तो डिस्टॅबिलाइज होणार. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणूनच काय करतात, deactivate the benzene ring to electrophilic attack and make benzoic acid more acidic. यांच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त प्रमाणात आहे, पण जर आपण हा पाय क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण सबस्टिट्यूट केला कुठल्या फंक्शनल ग्रुपने, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग फंक्शनल ग्रुपने. आता कुठले कुठले फंक्शनल ग्रुप आहेत की जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहेत, सायनाइड, नायट्रो, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड आणि इथे इस्टर,
या फंक्शनल ग्रुपने जर आपण हे बेन्झोइक आयन सबस्टिट्यूट केला तर काय इफेक्ट होणार? दिस विल इन्क्रीजेस द ऍसिडिटी, कारण जो काही निगेटिव्ह चार्ज आहे तो डिस्टॅबिलाइज केला जाणार. So they are going to deactivate the benzene ring for कसला अटॅक? इलेक्ट्रोफिलिक अटॅक. अजून इलेक्ट्रॉन येऊन अटॅक होण्यापेक्षा they are going to make the benzoic acid more acidic. So what is the effect? If benzene ring is substituted with electron withdrawing group, किंवा benzoic acid is substituted with electron withdrawing group, example say AA, this will increases the acidity. जर benzoic acid substitute केलं electron donating functional group, if the benzoic acid is substituted with electron donating functional group, this makes the acid acidity is decreased. So the examples of electron donating functional groups are amine, alkylamines, dialkylamines, ether, hydroxyl, alkyl group आणि amide group. या फंक्शनल ग्रुपने जर आपण बेन्झोइक ऍसिड रिंग सबस्टिट्यूट केली तर ते काय होतात? ऍसिडिटी विल बी डिक्रीज्ड. सो काय काय इफेक्ट बघितले आपण पहिल्यापासून? फर्स्ट विल बी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जशी वाढत जाईल तशी ऍसिडिटी वाढते. देन रेझोनन्स. रेझोनन्स जर स्ट्रक्चर स्टॅबिलाइज करत असेल एखादा फंक्शनल ग्रुप तर ऍसिडिटी वाढते. जर स्ट्रक्चर डिस्टॅबिलाइज करत असेल तर ऍसिडिटी कमी होते. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाला फंक्शनल ग्रुप आपण जर सबस्टिट्यूट केला, yes, if the functional group is of showing positive inductive effect, acidity is acidity will decrease and basicity will increase. If the functional group is going to show negative inductive effect, acidity will be increased. If the functional group is electron withdrawing, acidity will be increased. म्हणजेच निगेटिव्ह इंडक्टिव्ह ग्रुपच काय करतात? इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात. निगेटिव्ह इंडक्टिव्ह ग्रुप म्हणजेच कुठले ग्रुप? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणारे ग्रुप. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणारे ग्रुप काय करतात? इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात, म्हणजेच ते बेन्झोइक ऍसिडची ऍसिडिटी वाढवतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असणारे ग्रुप म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह ग्रुप will donate the electron, so they will decrease the acidity of benzoic acid. So हे एक एक्झाम्पल आहे कशा कुठले फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याची ऍसिडिटी वाढते किंवा कमी होते. सी आता आपण जे एक्झाम्पल बघितले तेच या चार्ट मध्ये केलाय. डायल्किलामाइन हायड्रॉक्सिल ग्रुप जर सबस्टिट्यूट केलं तर खाली खाली जर जसे जाऊ तसे ऍसिडिटी वाढत जाते. So this is all about acidity of benzoic acid. Will please quote your attendance, today's attendance. Okay, how many of you completed the assignment, yesterday's assignment? Roll number 17, 30, 35 and 43. You are going to send me the peak of the assignment. Roll number 17, 30,